तर मित्रांनो, फायनली घरात गणपती थिएटर्समध्ये आले आहेत आणि घरात गणपती सोबतच अजून एक खूप हाईप असलेला डेडपूल अँड वुल्व्हरिन हा मार्वलचा मूव्ही देखील थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. मी पर्सनली वुल्व्हरिन या कॅरेक्टरचा आणि ह्यू जॅकमॅन या ऍक्टरचा दोघांचाही खूप मोठा फॅन आहे. सो मी थोडा कन्फ्युज होतो की आधी कोणता चित्रपट बघावा, वुल्व्हरिन अँड डेडपूल अँड वुल्व्हरिन की घरात गणपती. पण शेवटी आपल्या मराठी चित्रपटाला प्राधान्य देऊन मी डेडपूल अँड वुल्व्हरिन ऐवजी घरात गणपती बघण्याला प्राधान्य दिलं. सो वुल्व्हरिनचा फॅनबॉय असून देखील घरात गणपती हा चित्रपट बघण्याचा माझा निर्णय फसलाय की मी काहीतरी चांगलं बघितलंय या समाधानाने मी थिएटरमधून बाहेर पडलोय. जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आहे श्रीकांत सुपेकर आणि तुम्ही बघत आहात CSR मूव्हीज. लेट्स गेट स्टार्टेड. मित्रांनो, कोकणचं निसर्ग सौंदर्य कुणाला नाही आवडत. नारळ, काजू, फणसाची झाडं, सगळीकडे हिरवळच हिरवळ आणि समुद्र आणि त्यासोबत कोकणची साधी गोळी माणसं. आणि अशाच कोकणातल्या एका कुटुंबाची ही गोष्ट आहे. ही गोष्ट आहे घरात फॅमिलीच्या घरी दरवर्षी 7 दिवसांसाठी बसवल्या जाणाऱ्या गणपतीची. घरात कुटुंबातील 13 सदस्यांची ही गोष्ट आहे आणि सोबतीला आहे मराठमोळ्या केतन आणि दिल्लीची कीर्ती आहुजा यांची लव्ह स्टोरी. आणि घरच्यांना त्यांच्या इंटर स्टेट लव्ह मॅरेज साठी इम्प्रेस करण्याच्या त्यांच्या धडपडीची ही कहाणी आहे. आणि हे सगळं घडतं जेव्हा केतन कीर्तीला कोकणात त्याच्या घरी गणपती बसतात तेव्हा घेऊन जातो. त्यावेळी गणपती बाप्पा मंगलमूर्ती. कोण तुम्ही? कीर्ती आहुजा कोकणात गणपतीसाठी आली. होय काय? तर मित्रांनो, या चित्रपटाची कथा फक्त केतन आणि कीर्ती यांची लव्ह स्टोरी इतकीच नाहीये. तर या चित्रपटाची कथा आहे घरात कुटुंबातील सगळ्यांना जोडून ठेवणाऱ्या वर्षातील 7 दिवस येणाऱ्या गणपतीची, घरात गणपतीची. पण जर हा गणपती बसवण्याची परंपराच जर त्या घरातील नव्या पिढीला नको असेल तर काय होईल? कामाच्या व्यापापायी आणि एकमेकांतील मतभेदामुळे जेव्हा वर्षानुवर्षे परंपरेनुसार बसवला जाणारा 7 दिवसांचा गणपती जेव्हा फक्त 1.5 दिवसांचाच बसवावा हा निर्णय घेतला जातो तेव्हा काय होईल? मोजून घ्या. उगाच तुम्हाला लागले आणि आम्ही दिले नाहीत असं नको व्हायला. अरे बाबा, इथे लागतात पैसे, लागतात पैसे झाडाला लागत नाही माझ्या. हे सगळे नुसते खोटे खोटे हसरे चेहरे आणि आतमध्ये जर इतकी जळमट असतील ना, पुढच्या वर्षीपासून 1.5 दिवसाचा गणपती ठेवायचा. आणि मित्रांनो, हीच या चित्रपटाची एकंदरीत कथा आहे आणि हे सगळं आपल्याला ट्रेलर मधूनच समजून येईल. तर हा चित्रपट एक मल्टी स्टारर चित्रपट आहे आणि मराठी चित्रपट सृष्टीसोबतच नाट्यसृष्टीतील बरीच मोठी नावं या चित्रपटाशी जोडली गेली आहेत. जसं की अजिंक्य देव, अश्विनी भावे, संजय मोने, शुभांगी गोखले, शुभांगी लाटकर, सुषमा देशपांडे आणि डॉक्टर शरद भुताडिया. आणि जोडीला आहेत लीड रोलमध्ये भूषण प्रधान आणि बॉलिवूडची कबीर सिंग फेम ऍक्ट्रेस निकिता दत्ता. मित्रांनो, लीड रोलमध्ये भूषण आणि निकिता दत्ता यांची जोडी शोभून दिसते. सोडण्यासाठी हात धरत नाही मराठी माणूस. निकिताचं कॅरेक्टर नॉर्थ इंडियनच दाखवलं असल्याने तिला या चित्रपटात मराठी बोलण्याची गरज भासत नाही. ती या चित्रपटात आपल्याला हिंदीमध्ये बोलतानाच दिसेल आणि त्यामुळे ती नॅचरल ऍक्टिंग करताना दिसेल आणि मराठी चित्रपट असून देखील ती कुठेही ऑकवर्ड आपल्याला दिसणार नाही. भूषणने घरातील सगळ्यांच्या लाडक्या केतनची भूमिका साकारली आहे आणि तोही त्याच्या भूमिकेत उत्तम दिसलाय. मित्रांनो, या लीड जोडी व्यतिरिक्त तब्बल 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा अजिंक्य देव आणि अश्विनी भावे यांची जोडी मोठ्या पडद्यावर आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि हे दोघे म्हणजेच अश्विनी भावे आणि अजिंक्य देव केतनच्या आई वडिलांच्या भूमिकेत आपल्याला या चित्रपटात दिसणार आहेत. मित्रांनो, अश्विनी भावे यांनी साकारलेली केतनची आई अहिल्याची भूमिका मला सगळ्यात जास्त आवडली. त्यांचं हे कॅरेक्टर थोडंसं अहंकारी असं दाखवलं आहे आणि त्या या भूमिकेत अगदी उठून दिसतात. अजिंक्य देव सुद्धा खूप दिवसानंतर आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत आणि इतकं वय होऊनही ते अजूनही तेवढेच हँडसम आणि चार्मिंग दिसत आहेत जेवढे ते त्यांच्या तरुणपणी दिसायचे. कोकणातल्या एका गावात एक मॉड मुलगी येऊन 7 दिवस राहते. झेपणार आहे का तुझ्या फॅमिलीला? त्यांच्या व्यतिरिक्त आप्पा आणि माई यांच्या भूमिकेत आहेत डॉक्टर शरद भुताडिया आणि सुषमा देशपांडे. आणि त्यांना बघून तुम्हाला नक्कीच तुमच्या आजी आजोबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. केतनच्या आत्याच्या भूमिकेत आहेत शुभांगी गोखले आणि त्यांच्या टोमणे मारणाऱ्या म्हणी नक्कीच तुम्हाला गोंधळात पाडतील, जशा त्या पूर्ण सदस्यातील कुटुंबांना पाडतात. चिंच लपवता येते पण डोहाळे नाही बरं. संजय मोने आणि शुभांगी लाटकर यांनी केतनच्या काका आणि काकूंची भूमिका साकारली आहे. सो मित्रांनो, प्रत्येक कॅरेक्टरचं नाव घ्यायला गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल, पण एकंदरीत प्रत्येकानेच आपापल्या भूमिकेत ठसा उमटवला आहे. सो अभिनयात कोणत्याच कॅरेक्टरमध्ये मला कुठेच उणीव भासली नाही.
मित्रांनो, हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे नवज्योत बंदिवडेकर यांनी. बघायला गेलं तर सिनेमा दिग्दर्शनातील त्यांचं हे पदार्पण आहे, पण त्यांनी हा चित्रपट खूपच उत्तमरित्या बनवला आहे. त्यांच्या दिग्दर्शनात कुठेच मला कमतरता भासली नाही. या सिनेमात कोकणातील सौंदर्य खूप उत्तमरित्या चित्रित केलं गेलं आहे आणि ते बघून क्षणभरासाठी का होईना सगळी कामधंदे सोडून कोकणातच स्थायिक व्हावं असं नक्कीच तुम्हालाही वाटेल. चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिकही खूप आल्हाददायक आहे. खूप जास्त लाऊड वगैरे न ठेवता कोकणातील शांत सुंदर निसर्गाला शोभेसं त्याला मेळ खाणारं असं हे बॅकग्राऊंड म्युझिक आणि संगीत या चित्रपटाचं आहे. तर मित्रांनो, दिग्दर्शन, बॅकग्राऊंड म्युझिक, ऍक्टिंग, स्क्रीन प्ले या सगळ्याच गोष्टी फार उत्तमरित्या जमून आल्याने आणि त्यासोबतच चित्रपटाची कथाही तितकीच दमदार असल्याने हा चित्रपट खूप उत्तम झालाय आणि सगळ्यांना हा नक्की आवडेल असं मला वाटतंय. मित्रांनो, या चित्रपटाचं प्रमोशन बिगेस्ट फॅमिली एंटरटेनर असं म्हणून केलं जात आहे आणि तो आहेही तसाच. या चित्रपटात घरात कुटुंबातील प्रत्येक सदस्याची स्वतःची एक वेगळी ओळख, एक वेगळं असं अस्तित्व दाखवलं गेलं आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम आहेत आणि ते असूनही सिनेमा मूळ कथेपासून कुठेच भरकटलेला आपल्याला दिसणार नाही. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केले होते ते सामाजिक एकोपा जपता यावा म्हणून, पण हल्लीच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आता कुटुंबातील सदस्यांना 7 किंवा 10 दिवसांचा गणपती सण साजरा करणेही खूप अवघड वाटते. ते त्यांना जमेनासं झालंय आणि त्यावरच हा सिनेमा भाष्य करतो. आपल्या सणावारांचं महत्व, ते साजरे करण्यामागची भावना, एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व, त्यात असलेली गंमत, मजा, इंटरकास्ट मॅरेज या सगळ्या गोष्टी लेखकांनी, दिग्दर्शकांनी या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि तो फार सुंदर जमलाय. तो खूप उत्तमरित्या त्यांनी घडवून आणलाय. हा चित्रपट क्षणभरासाठी तुम्हाला बोर होऊ देत नाही. मूळ कथेपासून हा जराही भटकत नाही. कॉमेडी सोबतच खूप सारे इमोशन्स आपल्याला यात बघायला मिळतील. फॅमिली एकत्र असण्याचं महत्व, आपल्या सणावारांचं महत्व, नात्यामधील भावनिक द्वंद्व, पण तरीही सोबत राहण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न आणि अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला या सिनेमात बघायला मिळतील. गौरी गणपती ही त्यांच्या दृष्टीने फक्त जबाबदारी असेल, पण आपल्यासाठी तो एक उत्सव आहे. कोई तो तरीका होगा ना जिससे परिवार भी एक हो और गणपति भी 1.5 दिन का ना हो. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर एक निखळ मनोरंजनासोबत आपल्या डोळ्यात अश्रूही आणेल असा पारिवारिक चित्रपट आपल्या समोर आलेला आहे, जो की नक्कीच आपण पूर्ण परिवारासोबत बघावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. माझ्याकडून या चित्रपटाला 5 पैकी 4 स्टार्स. सो तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन घरच्या गणपतीचं दर्शन घ्यायला मात्र विसरू नका. आणि तुम्ही हा चित्रपट बघितला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. नक्की बघा घरात गणपती तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये. तुम्हाला हा चित्रपट नक्कीच आवडेल. या व्हिडिओमध्ये इतकेच. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.